हाय हॅलो प्रेस लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वादाचा ही श्रीशीच्या चंडी प्रार्थना। ही चिंच आपल्याला गुळ आणि मी तर गुळ आणि चिंच नाही का पाण्यात भिजत टाकली ती। आता एक गुळ आपण चिंच अशी हे करून बघायची, गुळ पण आपला बघायचा आपला वितळला। सगळे असे फोडायचे आपल्याला, हाताने क्रश करून घेऊ। सगळं हाताने हे करायचे, सगळं बिया काढून घ्यायच्या चिंचेची। सगळी चिंच अशी हे करून घ्यायची, त्याच्यात क्रश करून घ्यायची हाताने। आता इथं आपण हे गुळ आहे ना पाणी आपण गाळून, गुळ चिंचेचं पाणी गाळून घेऊ। चिंचेचं पाणी मी गाळून घेतलं आणि आता आपण एका तडका देऊया ना। आपल्याला चटणी करायची ना, चटणी गोड आंबट पाणी, त्याच्यामध्ये बडीशेप, याच्यामध्ये कलर आहे आणि काळं मीठ, चाट मसाला, लाल मिरची पावडर, सोबत हे तांदळाचं पीठ किंवा मग तुम्ही मक्याचं पीठ पण टाकू शकते त्याच्यामध्ये। आता पहिलं आपण काही जण आमसूल टाकतात, मी आमसूल नाही टाकलं याच्यामध्ये। आता आपण पहिले बडीशेप हे करा, तेलामध्ये भाजून घ्यायची, तळून घ्यायची, त्याच्यामध्ये सगळं टाकायचं साहित्य आपल्याला, हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये। हे सगळं एकजीव करायचं, चांगला तडका बसून द्यायचा आणि एकजीव करायचं। ते झाल्यानंतर हे आपल्याला पाणी त्याच्यामध्ये सोडायचं। हे पाणी सोडलं का त्याच्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ टाकायचं, एकसारखं हलवायचं त्याला। तुम्ही याच्या संग पण खाऊ, याच्यामध्ये नाही का कोणी याच्यामध्ये नाही का खजूर टाकतं, मी खजूर नाही टाकले, दरवेळेस मी टाकत असं पण यावेळेस खजूर नाही टाकले मी। तुम्ही याच्या ही चटणी नाही का तुम्ही याच्या संग सुद्धा खाऊ शकता, समोसा संग सुद्धा खाऊ शकते, कचोरी संग, पानपुरी संग, किंवा नाही का तुम्ही ढोकळ्या संग खाऊ शकताय। तुम्हाला वाटलं तर तुम्हाला हे नाही का आता मी कच्ची दाबणी केली त्या संग समोसा संग सुद्धा खाऊ शकते मस्तपैकी। आणि याच्यामध्ये आता मी एक अर्धा चमचा मीठ टाकते, बघा चटणी आपली कशी झालेली। कोण कॉर्नफ्लॉवर टाकते मी, आणि का मी तांदळाचं पीठ टाकले, याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते मी। आणि काय आपलं तांदळाचं पीठ नाही का कधी पण नाही का तुम्ही ग्लासमध्ये गार पाणी घेऊन ते सोडायचं, त्याच्यामध्ये टाकायचं। कमी साहित्यामध्ये आपली हे, आणि बघा किती घटसर झालेली आपली ही चिंचेची चटणी म्हणू शकता तुम्ही, बोलू शकता गोड आंबट पाणी गुळाचं चिंचेचं, बघा किती घट्ट झाले। कोणी आमसूल टाकलं, मी आमसूल भूषण काढून टाकलं, चाट मसाला टाकलेला आणि काळं मीठ टाकलेलं आणि तांदळाचं मीठ आणि कलर टाकलेला आणि बडीशेप आणि मीठ घेतलेले आपलं साधं मीठ। बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, गॅस बंद करते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, नवीन नवीन तुम्हाला या अशा रेसिपी बघता येईल। जेवढं मी लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।